नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आपण पंचामृत हे प्रसादामध्ये सर्वप्रथम देतो। तर पंचामृत तयार करण्यासाठी अचूक प्रमाण आपण बघणार आहोत। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा भर मध काढून घ्यायचे आहे। हे बघा, सोबतच सेम चमच्याने आपल्याला 2 चमचे इतकं साजूक तूप काढायचं आहे। 2 चमचे तूप, यानंतर 4 चमचे साखर, 8 चमचे इतकं आपल्याला दही लागणार आहे। सोळा चमचे इतकं आपल्याला दूध लागणार आहे। हे बघा, सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया। इथे आपलं अगदी झटपट पंचामृत बनून तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे इथे आपलं पंचामृत बनून तयार झालेलं आहे। बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा सत्यनारायणसाठी तुम्ही हे पंचामृत बनवून याचा प्रसाद म्हणून वापर करू शकता। तर आजचा हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।